त्या टाइमला जात पात न बघता शिक्षण प्रसार केला. तर हिंमत म्हणजे फक्त एकदम शौर्यच किंवा ताकदच दाखवणं किंवा हिंसाच करणं नाही का. तुम्ही ज्या पण क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामधली तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. सावित्रीबाई फुले आपल्या पूर्ण समाजाच्याच आईसारख्या आहेत. त्या कसं ओळखता तुम्ही सावित्री आईंना? तुम्ही ओळखता कसं? शिक्षण त्या काळात, ब्रिटिश काळात. आणि शिक्षण म्हणजे स्वतः फक्त शिकलेत का? टीचिंग आयुष्य बनवलं त्यांनी. त्या टाइमला जात पात न बघता शिक्षण प्रसार केला. त्यांच्यामध्ये त्यांनी काय दाखवलं? करेज दाखवलंय. प्रॅक्टिस होती, त्याच्यामध्ये यशस्वी झाल्या. अंधार असताना, एवढा हाहाकार असताना, ब्रिटिश राज्य असताना पण यशस्वी झाल्या. मग त्यांच्यासाठी तीच तपश्चर्या होती की नाही? त्यांनी पूर्ण केली की नाही? आज समाजात नाव कसं घेतलं जाते त्यांचं? आई. बरोबर की चूक? तुम्ही ज्या पण क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामधली तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. करेज वाढत राहील, गोष्टी मोठ्या होत राहतील. करेज वाढत राहील, गोष्टी मोठ्या होत राहतील. 16 वर्षाचा तेंडुलकर जन्मताच क्रिकेट खेळता येत असेल का बेस्टांना? पण सचिन तेंडुलकरला आज बोललं तर काय म्हणतात? गॉड ऑफ क्रिकेट. जगामध्ये कोण ओळखत नाही सचिन तेंडुलकरला? ऑस्ट्रेलियाच्या टीमची सुद्धा हिंमत नसायची. आता मी तसाच गेले 8-10 वर्ष तर क्रिकेट जराही बघत नाही. पण लहानपणी जेव्हा काही समजत नसायचं तेव्हा पाहायचो. दहशत होती का नाही सचिनची? आता तुम्हाला माहित नाही तुम्ही किती बघितले असतील, त्या खूप आता जुना प्लेअर झाला ना. पण नाव आहे की नाही? सगळे ओळखतात की नाही? कसं काय एवढं झालं नाव? एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. करेज अँड प्रॅक्टिस, करेज अँड प्रॅक्टिस. तर हिंमत म्हणजे फक्त एकदम शौर्यच किंवा ताकदच दाखवणं किंवा हिंसाच करणं नाही का? नाही. हे करेज आहे. एवढं मोठं आयुष्य बनवायला तेवढी मोठी हिंमत. अरे मी ते नाव सांभाळू शकेल का? मी तेवढी प्रॉपर्टी सांभाळू शकेल का? BMW, ऑडी, मर्सिडीज, फरारी हे सगळं सांभाळू शकेल का? हिंमत लागली नाही सगळं करायला. ओके, दोन एक्झाम्पल दिले तुम्हाला. करेज, प्रॅक्टिस. करेज, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करताना काय होतं? कॉम्पिटन्स, क्षमता वाढते. तर करेज आहे आणि कॉम्पिटन्स, क्षमता आहे. क्षमता कशी बनली? प्रॅक्टिसनं. डायरेक्ट बनणार आहे का क्षमता? नाही. तर करेज आणि प्रॅक्टिस म्हणजे क्षमता. याच्यातून काय मिळणार तुम्हाला? हवं ते, जे काय टार्गेट आहे तुमचं. सिंपल अँड प्रॅक्टिकल. कॉन्फिडन्स इज नॉट बॉर्न, इट्स बिल्ड एव्हरी डे विथ स्मॉल स्किल्स अँड स्मॉल करेज. आहे की नाही? रोज हिंमत दाखवाल? दाखवतायच ना. सकाळी उठून इथपर्यंत येत आहे म्हणजे हिंमत दाखवलीच आहे. ऑनलाईन मोबाईल एवढं क्लिक करून इथपर्यंत आलाय, हिंमत दाखवलीच आहे. इतक्या वेळ बसताय, हिंमत दाखवताय. ओके, सो रोज मजा घेऊ शकता जीवनाची. गोष्टी व्हायच्या ते होणार आहेत. ज्या गोष्टींवर आपला बसच नाहीये तर त्याची चिंता करत तुम्ही आज काय हे करताय? रिझल्ट पुढची गोष्ट आहे. सध्या विषय शिकून घ्या. रिझल्ट पुढची गोष्ट आहे, तो ऑटोमॅटिक होऊन जाईल. विषय समजल्यानंतर तो होणारच. तर आता सध्या मजा घ्या. काय घ्या? शेवटी आपण सगळेजण काय करत आहोत? एक्सपिरियन्स घेत आहोत. तर मग मजेचे एक्सपिरियन्स घ्या. सजेचे कशाला घेता? शिक्षेचे एक्सपिरियन्स का घेताय जर मजाचे घेऊ शकतोय तर? है ना? आणि आता एक्झाम जवळ येते तर मजा आणखी वाढवा. ठीक आहे, थांबायचं मग. सेकंड सेशन आपल्याला आणखी एक मिड सेशन बघायचंय, दुसरा टॉपिक पाहायचा आहे. ओके, थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.